सुप्रभात मित्रांनो. गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. मी डॉक्टर प्रशांत बावनकुळे, सारक्षी नेत्रालय, नागपूर, नेत्रतज्ञ. आय होप all of you are safe and healthy in your respective homes. Yes, if the government has locked down each one of us in our respective house, आपल्या आपल्या घरात आपण बंदी झालेलो आहे असं वाटत असेल. खरंच बोरिंग आहे ना? एक्झॅक्टली, बोरिंग तर आहे, पण हे सरकारने आपल्या हितार्थ, आपल्या संरक्षणासाठी ही पाऊल घेतलेलं आहे आणि म्हणून आपल्याला हे आदर करणं अतिशय आवश्यक आहे. आम्ही डॉक्टर लोक आणि आमचे इतर कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून हे आताही आमची कामं चालू ठेवलेली आहेत आणि हे आम्ही आपल्या कुटुंबाला रिस्कमध्ये घालून तुमच्या कुटुंबाचा हितार्थ, तुमच्या कुटुंबाचा हेल्थचं संरक्षण करण्यासाठी बाहेर निघालेलो आहे. कोरोना व्हायरस हा अतिशय जटिल व्हायरस आहे आणि ह्याला कंट्रोलमध्ये आणणं म्हणजे हा एक लढाच आहे. आता लढाई लढायची म्हणजे एका हाताने टाळी वाजवता येईल का? नाही. तसंच टाळी जशी एका हाताने वाजवता येत नाही आम्हाला, तशीच ही लढाई आम्ही एकट्याच्या बळावर लढू शकत नाही आणि तुमचा सहयोग हा अत्यावश्यक आहे. आता मी ऑलरेडी म्हटलेलं आहे की ही लढाई जी आहे हे युद्धच आहे आणि युद्ध जेव्हा आपण लढतो तर आपल्याला समोरचा आपला जो शत्रू आहे त्याचे काही स्ट्रेंथ्स म्हणजे त्याचं सामर्थ्य काय आहे, त्याचं वीकनेस काय आहे म्हणजे त्याचं कमजोरी काय आहे हे जाणून घेणं अति आवश्यक असतं. हे जाणलं तर आपण त्याच्या वीकनेसेसवर वर्क करून त्याला आपण दणका किंवा त्याला हरवू शकतो. आणि म्हणूनच आता सर्वप्रथम आता ह्या माझ्या संवादामध्ये पहिले मी ह्या व्हायरसच्या बद्दल तुम्हाला सांगणार आहे. एक्झॅक्टली काय आहे हा शत्रू, आपल्याला कसा हल्ला करतो, काय स्थितीत तो आपल्याला हल्ला करतो, त्यांनी आपल्यावर हल्ला केला तर आपल्याला त्याची जाणीव कशी होणार, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समजा आपल्याला काही असं करून ह्या शत्रूच्या हल्ल्यापासूनच आपल्याला स्वतःचं रक्षण करता येतं का हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मेडिसिनमध्ये आम्हाला टीचिंगमध्ये हे शिकवलं जातं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे ट्रीटमेंट लागण्याची आवश्यकताच पडू नये. का? कारण की ह्या व्हायरस एकदा समजा त्याचा आपल्या शरीरात तो आपल्या शरीरात आला तर मग त्याला कंट्रोल करणं आजच्या तारखेत सायन्सच्या काफी हदच्या बाहेर आहे आणि म्हणून प्रिव्हेन्शन इज डेफिनेटली बेटर दॅन क्युअर. आणि म्हणून ह्याच्यात आता सुरुवातीच्या संवादात मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ह्या व्हायरससाठी आपल्याला काय काय जनरल प्रिकॉशन्स घेता येतील. आणि मी स्वतः नेत्रतज्ञ असल्यामुळे डोळ्या स्पेसिफिक काही ह्याचे आजार आहेत का कोरोना व्हायरसचे आणि त्याला आपल्याला होण्यापासून कसं वाचवता येईल त्याच्यावरही आपण थोडासा संवाद करूया. सो कोरोना व्हायरस हे काय आहे? हा कोरोना व्हायरस काय आत्ता आपल्या म्हणजे पृथ्वीवर अवतरला आहे का? नाही. कोरोना व्हायरस हा जो व्हायरस आहे आपल्या पृथ्वीवर ॲनिमल्स म्हणजे जनावरांच्या शरीरावर वास करत असतो, म्हणजे जिवंत असतो. पण त्याच्या जेनेटिक म्युटेशनमुळे म्हणजे जेनेटिक जीन्सचा जो मेकअप असतो त्याच्यात काही म्युटेशन घडामोडी घडल्यामुळे तो आता आपल्या मनुष्याच्या शरीरावरही जिवंत राहून मनुष्याच्या शरीरालाही बिमाऱ्या करू शकतो. आणि हे म्युटेशन झालेल्या कोरोना व्हायरसला आपण काय म्हणतो, नाव देतो SARS-CoV-2. ओके. आणि ह्या बिमारीमुळे ह्या पर्टिक्युलर स्ट्रेनमुळे, ह्या पर्टिक्युलर जेनेटिक व्हेरियंटमुळे आता मनुष्याच्या शरीरात ह्या कोरोना व्हायरसला शिरकाव मिळतो आणि मग तो आपलं मॅनिफेस्टेशन म्हणजे बिमारी करतो आणि बिमारी जी कॉज करतो त्याला आपण COVID-19 म्हणतो. सरप्राइझिंगली हा कोरोना व्हायरस आपल्या पृथ्वीवर ॲनिमल्सच्या शरीरावर खूप वर्षांपासून असला तरी हे म्युटंट जे आता आपल्या मनुष्याला अफेक्ट करायला लागलं आहे हे फक्त डिसेंबर 2019 सालीपासून झालेलं आहे. म्हणजे मागच्या फक्त 4 महिन्यात ह्या व्हायरसला आपल्या ह्युमन बॉडीला कसं अटॅक करता येईल हे कळलेलं आहे. त्याच्यात ज्या घडामोडी झालेल्या, जेनेटिक म्युटेशन झालं आहे त्यामुळे इट कॅन अटॅक अस. आणि द फर्स्ट केस, पहिली जी केस जी डिटेक्ट झाली ती डिसेंबर 2019 मध्ये वुहान ह्या शहरी चायनामध्ये डिटेक्ट करण्यात आली होती.
आणि तिथून आता पहा मागच्या 4.5 महिन्यात ह्या व्हायरसनी किती मोठा नुकसान आपल्या दुनियेत केलेलं आहे, ह्याचे स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला दाखवतो आहे. तर आजच्या तारखेत इफ यू कॅन सी, ही स्क्रीन मी तुम्हाला दाखवतोय कॉम्प्युटरचं, की आजच्या तारखेत कोरोनाग्रस्त म्हणजे कालचं स्टॅटिस्टिक्स आहे हे WHOचं, 30 लाख लोक ह्या व्हायरसनी ग्रस्त आहेत आणि त्यापैकी 2,11,000 ऑलरेडी ह्याच्यामुळे दगावले आहेत. हा रिकव्हरीची रेट पण बऱ्यापैकी आहे, पण 2,11,000 30 लाखपैकी आपण पेशंट दगावतात, ही एक डेफिनेटली चिंतेची बाब आहे. आणि आमच्या देशात समजा पाहाल तर आमच्या देशातली स्थिती आजच्या तारखेत थोडी इतकी चिंताजनक नाही, पण डेफिनेटली इट इज अ थिंग ऑफ वरी. आजच्या तारखेत 22,000 मरीज ह्याच्यानी अफेक्ट झालेले आहे आणि ऑलरेडी 934 पेशंट ह्याच्यामुळे दगावलेले आहेत. आता काय प्रत्येक पेशंट ज्याला हे डिसीज होतं तो ह्याच्यामुळे दगावतो का? नाही. बेसिकली जे पेशंट अतिशय सिनियर एज ग्रुपमध्ये असतात, जे लोक 60च्या वरचे आहेत, तुम्ही हे बार डायग्राम समजा तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे पिवळंवालं, तर ह्या हिशोबाने पेशंट्स वर मोर ओल्डर हॅव मोर चान्सेस ऑफ फर्टिलिटी, म्हणजे ते जास्त त्यांना ते डेथ यायची किंवा सिव्हिअर डिसीज व्हायची संभावना असते. तसंच इतर पेशंट ज्यांना बाकी इतर शरीरावर आजार आहेत, जसं त्या पेशंटला सोबत डायबिटीज आहे, हार्ट डिसीज आहे, चेस्ट डिसीज आहे, थायरॉईड आहे, असे काही डिसीजेस समजा असले तर अशा केसेसमध्ये पण हे पेशंट जास्त सिव्हिअर डिसीज व्हायची संभावना असते. मेजॉरिटी पेशंटमध्ये कोरोना जरी तुम्हाला झालं तरी मॅक्झिमम म्हणजे फक्त सर्दी खोकला पडसं अशी सिम्पटम्स येतात आणि ती चालली जातात तुम्हाला जाणीव न करता. तर आता तर ह्या बिमारीचं लक्षणं काय एक्झॅक्टली? तर ह्या बिमारीची लक्षणं म्हणजे काय? तर तुम्हाला हे एकदा त्या व्हायरसनी ग्रस्त केला तर तुरंत तुम्हाला ते लक्षणं दिसतात का? नाही. काही लोकांमध्ये 2 दिवसाच्या आत दिसतात, तर काही लोकांमध्ये ॲज लेट ॲज 2 वीक्सपर्यंत दिसतात. आणि व्हायरस तुमच्याशी कॉन्टॅक्ट आल्यावर लक्षणे दिसायपर्यंतची जी वेळ जाते त्याला आम्ही इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. ते इन्क्युबेशन पिरियड काही लोकांमध्ये फक्त 2 दिवसाचा असतो, मॅक्झिमम 2 आठवड्याचा असतो आणि म्हणून क्वारंटाईन वगैरे 2 आठवड्याचं सांगण्यात येत असतं. आणि जेव्हा तो व्हायरस ग्रस्त करतो तर आपल्याला जी रोगाची लक्षणं आहे ती म्हणजे तुम्हाला ताप असू शकतो, खोकला असतो आणि श्वासोश्वास घेण्यात थोडासा त्रास होऊ शकतो. आणि मग नेक्स्ट स्टेज म्हणजे मग पेशंटला न्यूमोनिया होणे आणि न्यूमोनियामुळे ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होणे ह्याला म्हणतात. आणि ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम समजा झालं तर मेजॉरिटी ऑफ द पेशंट्स ह्याला दगावतात आणि ती कॉम्प्लिकेशन आपल्याजवळ जास्त ट्रीटमेंट योग्य नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे मी इन्क्युबेशन पिरियड म्हटलं, 2 दिवस काही लोकांमध्ये तर 2 आठवडे काही लोकांमध्ये, तर ह्या दरम्यान जरी तुम्हाला लक्षणं नसलीत तरी समजा व्हायरसनी तुमच्या शरीरात शिरकाव केलेला आहे किंवा एंट्री केलेली आहे तर ती इट कॅन अफेक्ट or it can lead to infection of the other persons in your family or who are in your vicinity. म्हणजे इतर लोक जे तुमच्या संपर्कात येतात त्यांना तुम्ही इन्फेक्शन ट्रान्समिट करू शकता जरी तुम्हाला आजच्या तारखेत ताप, फीवर किंवा त्याची लक्षणं नाही. डोळ्याच्या संदर्भात एकच लक्षण असतं ते म्हणजे पिंक आय किंवा डोळे लाल होणे किंवा कंजंक्टिव्हायटिस होणे, पण ह्याचं इन्सिडन्स खूप कमी आहे, 0.8% आहे. त्याच्यावर आपण पुढे बोलूया. मी जसं म्हटलं की ह्या व्हायरसमध्ये अतिशय सूक्ष्म हा किटाणू आहे, आपल्याला हा दिसतही नाही, पण ह्याच्यातमध्ये अतिशय ताकद आहे. ताकद का बरं आपण इतकं का बरं घाबरलेलो आहे? कारण की रेट ऑफ मल्टिप्लिकेशन जे म्हणतात ते अतिशय फास्ट आहे. प्रत्येक 5-6 दिवसात तो डबल होऊन जातो, म्हणजे नंबरमध्ये डबल होतं. दुसरी गोष्ट तो आपल्याला दिसत नाही. आणि तिसरी गोष्ट हा जो किटाणू आहे, हा जो व्हायरस आहे, हा अतिशय हा जो व्हायरस आहे हा अतिशय व्हिरुलंट आहे. म्हणजे हानी इन्फेक्ट केलं तर ज्या टाईपचं डिसीज हे कॉज करतं हे अतिशय सिव्हिअर असतं. युजली व्हायरस इतके व्हिरुलंट नसतात आणि इतकं शॉर्ट टर्ममध्ये इतकं व्हिरुलन्स नसतं.
पण एक चांगली गोष्ट म्हणजे ह्याचं वीकनेस एक आपल्याला लक्षात घेण्यालायक आहे. हा किती पॉवरफुल असला व्हायरस, किती फास्ट मल्टिप्लाय करीत असला तरी हा अतिशय फ्रजाईल आहे. फ्रजाईल आहे म्हणजे ह्याला फक्त सिम्पल डिसइन्फेक्टंटशी संपर्क आला किंवा साबणाशी संपर्क आला, हात धुतला, तर हा व्हायरस मरू शकतो बिफोर इट एंटर्स युअर बॉडी. अदर थिंग इज इट इज नॉट एअरबॉर्न. एअरबॉर्न म्हणजे हवेतून तो अचानक असा उडत उडत तो व्हायरस तुमच्या शरीरात शिरकाव करू शकत नाही. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे की कसा मग पसरतो, तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे कसा की मी समजा पेशंट आहे, मी बोलतो आहे किंवा मला शिंक आली, तर समोर बसलेल्या व्यक्तीला तो व्हायरस माझ्या त्या एअरचा जो पंप जातो, एक पफ जातो, त्याच्या थ्रू तो त्यांना जाऊन ग्रासित करतो किंवा त्यांना इन्फेक्ट करतो. दिस इज कॉल्ड डायरेक्ट कॉन्टॅक्ट. इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट कसा, समजा मला कोरोना आहे आणि मला खोकला आला, मी हातावर खोकललो आणि हा हात मी मग डोरच्या नॉबला म्हणजे दाराच्या कुंडीला लावला, दाराच्या ह्याला लावला किंवा टेबलला लागला, तर ते व्हायरस त्या तिथे जाऊन बसतो. आणि तिथे असताना दुसऱ्या व्यक्तीने त्या पर्टिक्युलर गोष्टीला समजा हात लावला, तर मग तो व्हायरस त्याच्या हाताला लागून त्याच्या चेहऱ्यापर्यंत गेला, तर मग तो त्याला इन्फेक्ट करतो. दिस इज इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. आणि जे काही आपण आतापर्यंत माहिती झालेलं आहे, म्हणजे जेवढं नॉलेज आपल्याला कळलेलं आहे, तर त्या हिशोबाने तुम्हाला वेगळ्या वेगळ्या वस्तूंवर हा व्हायरस किती दिवस राहतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की नाही. तर हे पाहाल, मेटल्सवर 5 दिवस तो व्हायरस जिवंत राहतो, प्लास्टिकवर 2 ते 3 दिवस, स्टेनलेस स्टीलवर 2 ते 3 दिवस, लेदर पाउचेसवर काफी दिवसपर्यंत राहतो आणि कार्डबोर्डवर, पेपरवर 24 तास वगैरे राहू शकतो. लक्षात आलं. आणि हे महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे की म्हणून तुम्ही जेव्हाही घराच्या बाहेर पडता, तर हे जे ॲक्सेसरीज असतात तुमच्यासोबत, म्हणजे जसं की चेन आहे, तुमचा वॉलेट आहे, ह्या वॉलेटला घरी गेल्यावर डिसइन्फेक्ट करणं महत्त्वाचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा पेशंट कुठे असला, त्याचा तुमच्या घरी डोर्स आहेत, म्हणजे बाकी गोष्टी आहेत, टेबल सर्फेसेस आहे, त्याला वारंवार डिसइन्फेक्टंटनी, कोलिनसारख्या डिसइन्फेक्टंटनी किंवा सोडियम पेरॉक्साईडनी क्लीन करत राहणं मध्ये मध्ये आवश्यक आहे. म्हणजे घराची स्वच्छता ठेवणे हे खूप गरजेचं आहे. आता ह्याच्यावर समजा हे ट्रीटमेंट आहे का ह्या व्हायरसवर आपल्याजवळ? देर इज नो डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट टू किल द व्हायरस वन्स इट एंटर्स युअर बॉडी. म्हणजे एकदा व्हायरस तुमच्या शरीरात शिरला तर त्याच्यावर डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट त्याला मारायसाठी नाही. ओनली ट्रीटमेंट इज सपोर्टिव्ह, ॲज ऑन डेट. मग आपण प्रिव्हेंट काही करू शकतो का? प्रिव्हेन्शन कसं करू शकतो व्हायरसचा बॉडीत शिरकाव होण्यापासून? वॅक्सिन्स आजच्या तारखेत ह्युमन ट्रायल लेवलला आहेत. आजच्या तारखेत इट इज नॉट अवेलेबल. क्लोरोक्विन, BCG ह्या गोष्टी सध्या फॉर हेल्थ वर्कर्स सजेस्टेड आहे, पण त्याचा रोल एम्पिरिकल म्हणजे बहुधा हेल्पफुल राहू शकतात अशा लेवलचा आहे. 100% कॉन्फिडन्सनी कोणीच म्हणू शकत नाही की त्यांचा रोल किती आहे. तर महत्त्वाची गोष्ट, डेफिनेटली व्हायरस शरीरात शिरला तर आपण काहीच करू शकत नाही किंवा आपण आजच्या तारखेत सायन्स जास्त काही करू शकत नाही, हे आपल्याला सगळ्यांना जाणीव झालेली असेलच. तर मग आपण त्याला कसं थांबवू शकू? तर त्याला आपल्यापासूपर्यंत येऊ देणे थांबवणे, म्हणजे टू प्रिव्हेंट ट्रान्समिशन इज द ओनली वे टू स्टॉप दिस व्हायरस. सो हाऊ डू वी स्टॉप ट्रान्समिशन? सो फर्स्ट foremost thing is, these are the various steps. First foremost thing is stay at home. This is the first step, that is stay home. Second step is maintaining social distance. कमीत कमी 1 ते 2 मीटर दुसऱ्या व्यक्तीपासून डिस्टन्स ठेवायचा आहे. का? कारण की समजा मी बोललो, मी कफ केला, तर व्हायरसचा जो एअर पफ निघतो आमच्या चेहऱ्यातून, आमच्या तोंडातून, नाकातून, तो 1 मीटरपर्यंत ऑन ॲन ॲव्हरेज जाऊ शकतो. म्हणून त्याच्या पलीकडे उभं राहणं महत्त्वाचं असतं. नो हँडशेक्स. आणि आधी आपण प्रत्येकाला, नवीन व्यक्तीला भेटलो की आपण हँडशेक्स करायचो, ते न करता नमस्कार म्हणून ग्रीट केलेलं आपल्या हिंदू पद्धतीने किंवा इंडियन पद्धतीने ते महत्त्वाचं आहे. महत्त्वाची गोष्ट, वॉश युअर हँड्स मोर फ्रिक्वेंटली. दिस इज इम्पॉर्टंट. आता वॉश करायचं म्हटलं म्हणजे हे जी महागडी गोष्टी आहेत, सॅनिटायझर्स, तीच वापरायची का? नाही. सॅनिटायझर इज अ प्रिव्हिलेज
and it is a costly privilege. I don't think it is necessary for common public in routine at home. Simple washing your hands with soap for 30 seconds is sufficient enough to sterilize your hands. So उगाचच स्वतःचा मेहनतीचा पैसा स्टरिलियम सारख्या गोष्टीवर वापरून म्हणजे खर्च करू नये. सिम्पल सोप वॉटर इज ए इफेक्टिव्ह सोल्युशन फॉर डिसइन्फेक्टिंग युअर हँड्स. तेवढीच महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या चेहऱ्याला, नाकाला किंवा डोळ्यांना हात लावू नये. आणि हे जे कॉम्प्युटर स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय हे आहे क्रॉस आहे. डोळ्याच्या भागाला तुमचा किती खा झाली, कितीही काही वाटलं तरी हात धुतल्याशिवाय त्या भागाला लावायचं नाही. महत्त्वाची गोष्ट, तुम्ही पब्लिक प्लेसला आहात, घरात सोबत कोणासोबत आहे, ग्रुपमध्ये आहे, तुम्हाला खोकला आला, तुम्हाला शिंक आली, ती कंट्रोलमध्ये नाही तर काय करायचं? महत्त्वाची गोष्ट, तुम्ही त्या ग्रुपमधून बाहेर निघून थोडंसं एक आयसोलेटेड प्लेसला जा, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे तुम्ही जसं ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे, हातात न कफ करता एकतर रुमालामध्ये कफ करा किंवा तुमच्या आर्म्समध्ये कफ करा. आणि ते झालं की मग इमिजिएटली आपले हात परत एकदा धुवा. दुसरी सहावा गोष्ट सिक्स्थ थिंग विच वी नीड टू लर्न इज अबाउट द सेफ हायजीन. म्हणजे मी जसं म्हटलं की व्हायरस त्या डोअर नॉब्सवर किंवा तुमच्या फ्लोअरवर किंवा टेबल सरफेसवर जिवंत राहू शकतो काही तासांपर्यंत तर काही दिवसांपर्यंत. त्या ह्या गोष्टींना रेग्युलरली कोलिनसारख्या अशा गोष्टींनी क्लीन करत राहा ऑन अँड ऑफ. आणि जिथपर्यंत आहे तुम्ही जेव्हा हात लावता तर स्वतःचाही हात त्याच्यानंतर धुवून घेतलेलं योग्य राहतं. व्हायरस फक्त जे वीक पेशंट्स असतात त्यांनाच डेथकडे नेतो. म्हणजे त्यांनाच त्यांच्यामध्येच तेच पेशंट दगावतात. म्हणजे ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्या पेशंटला ह्या व्हायरसपासून इतका धोका कमी असतो किंवा कमी धोका असतो. तर आपण इम्युनिटी कशी वाढवायची? तर इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणजे तुम्ही तुमचं न्यूट्रिशियस फूड, एकदम हेल्दी फूड खा. म्हणजे भरपूर भाजी, भरपूर फळं खायची आहेत. ईट प्रोटीन रिच फूड, म्हणजे अंडी खाऊ शकता, मच्छी खाऊ शकता, चिकन खाऊ शकता आणि होल ग्रेन्स वगैरे खायचं. पाणी हे अबॅन्डंटली म्हणजे भरपूर प्रमाणात पिणे हे महत्त्वाचं आहे. इम्युनिटी वाढवण्याचा दुसरा प्रकार असतो, दुसरा मेथड इज एक्सरसाइज. एक्सरसाइज तुम्ही त्याला योगा म्हणा, ॲरोबिक्स म्हणा किंवा स्ट्रेचिंग म्हणा, जॉगिंग म्हणा, जे काही आहे, जी नाव द्यायची ती चालू ठेवा. जेवढी जास्त एक्सरसाइज राहील, जेवढं न्यूट्रिटिव्ह फूड राहील, तुमची इम्युनिटी तेवढी जास्त राहणार आणि त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती जी असते, म्हणजे तो व्हायरस जरी तुम्हाला इन्फेक्ट केलं पण तुमची इम्युनिटी चांगली असेल तर तो व्हायरस सिव्हिअर सिम्पटम्स न करता मायनर सिम्पटम्सनी तो ठीक होऊन जातो. म्हणजे त्याला आपण एलिमिनेट करू शकतो. घरी एकटं बसलेलं आहे, निगेटिव्ह थॉट्स होतात. निगेटिव्ह थॉट्स आलेत समजा आपल्याला तर नॅचरली बॉडीची इम्युनिटी कमी होत असते. आणि म्हणून लॉकडाऊन पिरियड जरी किती बोरिंग असला, स्वतःला गुंतवून ठेवा, बिझी ठेवा, स्वतःला खुश ठेवा. कसं? तर पुस्तकाचा शौक आहे तर पुस्तकं वाचा. ज्या लोकांना टी व्हीचा शौक आहे, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, काय आजच्या काळात भरपूर हे स्तोत्र आपल्याला अवेलेबल आहेत, त्याचा उपयोग करा. मुलांशी, घरच्या इतर मेंबर्सशी इंटरॅक्ट करा आणि घरपणचा आस्वाद घ्या. रादर आय शुड से, घरून व्हिडिओ कॉल्स करा, आपल्या दोस्तांना व्हिडिओ कॉल्स करा किंवा आय शुड से व्हॉट्सॲप कॉल करा, सो दॅट व्हर्च्युअली यू कॅन बी इन टच विथ मोस्ट ऑफ युअर फ्रेंड्स, फॅमिली फ्रॉम एनिवेअर. आणि आजच्या तारखेत टेक्नॉलॉजी इतकी छान झालेली आहे की इवन वेन यू आर सिटेड ॲट होम, वेन यू आर टॉकिंग ऑन ए व्हॉट्सॲप कॉल और ए स्काईप कॉल, अमेरिकेत बसलेल्या तुमच्या भावाशी तुम्ही बोलू शकता आणि स्वतःला रिफ्रेश करू शकता. तर मंत्र आहे की स्वतःला बिझी ठेवा, डोंट हॅव निगेटिव्ह फिलिंग्स इन युअर आईज, ईट हेल्दी फूड अँड इन्क्रीज युअर इम्युनिटी. पण कधी कधी ह्याच्यानंतरही समजा तुम्हाला काही असं लक्षणं वाटली, काही ताप वाटला, काही असं वाटलं तर डू नॉट हेजिटेट टू सीक मेडिकल केअर. मेडिकल केअर तुम्हाला समजा कोणत्याही प्रकारची, जरुरी नाही की करोनाचीच लक्षणं आहे. मेजॉरिटी आता सीझन चेंज होतो आहे, मध्येच पाऊस येतो आहे, मध्येच गरमी होते,
तर सर्दी खोकला होणं असं अस्वाभाविक नव्हे. तर एकदम घाबरू नका की बा मला कोरोनाच झालेला आहे. सीक युअर जनरल प्रॅक्टिशनर्स हेल्प. कोरोना व्हायरस आता हा डोळ्याला ग्रस्त करतो क्या? कॅन इट अफेक्ट युअर आईज? येस, इट कॅन अफेक्ट युअर आईज फॉर शुअर. म्हणजे तो डोळ्याला पण आजार करू शकतो. तर कसा आजार करतो तो? आजार फक्त 0.8% पेशंट्समध्ये डोळ्याचा आजार कोरोनामुळे पाहण्यात आलेला आहे आणि त्याला पिंक आय म्हणतात. सिम्पल मराठीत, थेट मराठीत बोलायचं म्हणजे डोळे येणं, डोळे लाल येणं, त्या टाईपचं विथ मिनिमल डिस्चार्ज. पण प्रत्येक लाल डोळा म्हणजे कोरोना इन्फेक्शन आहे का? नाही. सो समजा तुमचा डोळा लाल आहे, डोळ्याला लाल झालेला आहे, डोळ्या आल्यासारखं वाटतो आहे आणि त्याच्यासोबत इतर सिम्पटम्स आहे, म्हणजे जसं तुम्हाला ताप आहे, खोकला आहे किंवा तुम्ही त्या भागात ट्रॅव्हल केलेला आहे ज्या भागात हा डिसीज आजार आहे, रेड झोन ज्याला म्हणतात, त्या भागात तुम्ही व्हिजिट केलेली आहे किंवा तुमचा कॉन्टॅक्ट कोणत्या कोविड पेशंटशी आलेला आहे, तर बहुधा ते डोळे जे लाल झालेले आहे ते बहुधा कोरोनामुळे असू शकतात, जरुरी नव्हे. आता डोळे समजा आले तर कॅन इट स्प्रेड टू अदर पीपल थ्रू द आईज? येस, इट कॅन स्प्रेड. तर हा स्प्रेड कसा होतो हे आपण समजून घेऊ परत आपल्या डोळ्याला हात लावल्याने. तर समजा तुमचे डोळे आले आणि तुम्ही त्याला हात लावला आणि मग तुम्ही दुसऱ्याशी हँडशेक केला किंवा काही इनडायरेक्टली कोणत्या सर्फेसला लावला, तर देन इट विल ट्रान्समिट टू युअर अदर फॅमिली मेंबर्स ऑर पीपल हू कम इन कॉन्टॅक्ट विथ यू. तर कसं प्रिव्हेंट करायचं? तर आय विल गो शो यू अगेन सम visuals from my laptop. So first foremost thing is, do not touch your eyes when you go in public, when you are in public, first foremost. But if you really feel की खूपच खाज येते आहे, काही कचरा गेल्यासारखा वाटतो आहे आणि तुम्हाला डोळ्याला हात लावणं हे म्हणजे पॉसिबल होत नाही आहे, यू कॅनॉट अवॉइड टचिंग द आईज, मग काय करायचं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, स्वतःचा हात चांगला साबणाने पहिले धुवा. धुतल्यानंतर मग तुम्ही त्या डोळ्याला तुम्हाला साफ करायचं आहे, साफ करा किंवा जेंटल क्लिन्सिंग वाईप्सनी क्लीन करा, पण त्याच्याशिवाय डायरेक्टली तुम्ही करायचं नाही. सेकंड थिंग इज, तुम्ही घराच्या बाहेर पडताना जिथपर्यंत आहे पडायचं नाही, पण जेव्हा तुम्हाला काही मॉलमध्ये जाऊन, मॉल नाही, दुकानात जाऊन तुम्हाला भाजीपाला आणायचा आहे किंवा किराणा आणायचा आहे, तर तुम्ही तुमच्या डोळ्यांची काय काळजी घ्यावी? तुम्ही असे आय शेड्स म्हणतात किंवा गॉगल घालून तिथे जाणे महत्त्वाचं आहे, जेणेकरून तिथे इतर कोणी पेशंट असेल त्याच्या थ्रू तो व्हायरस तुमच्या डोळ्याच्या सरफेसपर्यंत पोहोचू नये. ह्या कोविड पिरियडमध्ये आपण काय करायचं? समजा तुम्हाला चष्मा आहे तर लक्षात ठेवा, चष्म्यावर हा व्हायरस 5 दिवसपर्यंत जिवंत राहू शकतो आणि म्हणून महत्त्वाचं आहे, हे जे सोप आहे ह्या प्रकारे तिथे दाखवले आहे, बेसिनवर त्या चष्म्याला पकडायचं, धारेखाली, बेसिनच्या नळाच्या धारेखाली थोडंसं सोप घ्यायचं आपल्या हातावर आणि त्याच्यानी त्या काचेला लावून मग त्याला साफ करायचं आणि मग ड्राय क्लोथनी त्याला पुसायचं. तर म्हणजे डेली एकदा आपल्या चष्म्याला साबणाच्या पाण्याने धुणे हे महत्त्वाचं असतं, स्पेशली जेव्हा तुम्ही बाहेर पब्लिक प्लेसमधून परत आले आहात तर. समजा तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वेअरर आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे? कॉन्टॅक्ट लेन्स तुम्ही ह्या पिरियडला घालायला पाहिजे का? कॉन्टॅक्ट लेन्स ह्या पिरियडमध्ये कोविड असताना, पॉझिटिव्ह असताना, सगळीकडे एंडेमिक होत असताना, पॅन्डेमिक असताना, इट इज बेटर यू अवॉइड, म्हणजे तो न लावलेलं टाळणं हे योग्य राहतं. का? कारण की कॉन्टॅक्ट लेन्सला तुम्ही तुमच्या बोटावर घेता, मग तो तुमच्या डोळ्याला लावता. डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यावरही मेजॉरिटी पेशंट्सला मध्ये मध्ये जास्त ड्रायनेस येतो, इचिंग येतं, तर ते परत परत डोळ्याला हात लावतात आणि डोळ्याला परत परत हात समजा ते लावत असतील तर त्याच्यामुळे ते इन्फेक्शन व्हायची संभावना वाढते आणि म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स अवॉइड करा. दुसरा ॲडव्हान्टेज, कॉन्टॅक्ट लेन्स न लावता समजा तुम्ही चष्मा लावाल तर चष्मा विल ॲक्ट ॲज अ बॅरियर, म्हणजे इन्स्टेड ऑफ युझिंग ए गॉगल ओव्हर इट, यू कॅन डायरेक्टली यूज ए ग्लासेस विच विल प्रोटेक्ट डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ व्हायरस विथ युअर आईज. दुसरी गोष्ट, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही पेशंट्स ज्यांना काचबिंदू आहे, ड्राय आईज आहे किंवा काही UVITs आहे, त्या लोकांना आम्ही आय स्पेशालिस्टनी काही मेडिसिन्स दिलेले असतील, तर त्यांनी काय करायचं ह्या पिरियडला?
त्या लोकांनी जे मेडिसिन्स काचबिंदूचे म्हणा, ड्राय आईसचे म्हणा, हे नॉनस्टॉप बिलकुल अनइंटरप्टेडली रिलिजियसली जसं डोस सांगितलेला आहे त्या प्रमाणात घालत राहायचा. त्याच्यात खंड पडू द्यायचा नाही की बाबा मला भीती वाटली वगैरे वगैरे. ते मेडिसिन्स रेग्युलरली वापरा. तुमची पुढची व्हिजिट जेव्हापर्यंत तुमच्या डॉक्टरांनी जसा सल्ला दिलेला आहे. तेवढीच महत्त्वाची गोष्ट, तुम्ही BP आहे, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, थायरॉईड आहे, तर ह्याच्या ज्या काही गोळ्या वगैरे आवश्यक आहे आणि त्या तुमच्या फिजिशियन्सनी दिलेल्या आहेत त्या तुम्ही चालूच ठेवायच्या असतात. आणि ह्या लॉकडाऊन पिरियडमुळे काही मेडिसिन्स स्टॉकमध्ये नसतील तर तुमचा जो जवळचा केमिस्ट आहे ज्याच्याशी आपली ओळख होते परत परत गेल्यामुळे, त्याला फोन करून त्याला सांगा आणि ॲडिक्वेट स्टॉक आपल्याकडे आणून ठेवा. असं होऊ नये की बॉ स्टॉक नाही मिळाला म्हणून मी ड्रॉप्स नाही घातले, कारण की काचबिंदू म्हणा किंवा ब्लड प्रेशर म्हणा, अशा सगळ्या बिमाऱ्यांमध्ये हे ड्रॉप्स न घालणे, न पडणे डोळ्यात, ह्या मेडिसिन्स न पोटात गेले तर त्याच्यामुळे तुम्हाला इतर प्रॉब्लेम्स व्हायची संभावना असते. आता पेशंट, काही लोकांची आता अपॉइंटमेंट, जसं तुम्ही मागच्या वर्षी डोळे तपासले आणि तुमचं 1 वर्षांनी तुम्ही डोळे नेहमीच तपासता आणि तो शेड्यूल आता समजा ह्या पिरियडला येतो आहे लॉकडाऊन पिरियडला, तर मी काय करायचं? सिम्पल आय चेकअप समजा शेड्यूल्ड असेल ह्या पिरियडला, लॉकडाऊनच्या पिरियडला, तर ह्या पिरियडचा हा जो तुमचा शेड्यूल्ड व्हिजिट आहे, पिरियॉडिक ॲन्युअल चेकअप जो आहे, तो तुम्ही 2-3 महिने पुढे टाकल्याने काही फरक पडणार नाही, अनलेस यू हॅव सम स्पेसिफिक न्यू कंप्लेंट्स. हां, काचबिंदू आहे म्हणून डॉक्टरांनी प्रेशर घ्यायसाठी मला बोलवलं होतं, किंवा माझं डायबिटीजसाठी मला डोळ्यात इंजेक्शन्स लागतात आहे, तर मी काय करायचं? तुम्ही तुमच्या डॉक्टरांना फोन करायचा आणि त्यांच्याशी पॉसिबल असेल तर थोडंसं तुमचं लॉकडाऊन पिरियड किंवा थोडं अजून पिरियड टाळलेला योग्य राहील. ह्या क्षणी सध्या गव्हर्नमेंटच्या नियमावलीनुसार फक्त इमर्जन्सी आय केसेस आम्हा डॉक्टर लोकांना पाहण्याची परवानगी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याचा सार हे आहे की इमर्जन्सी नसेल तर तुम्ही लोकांनी हॉस्पिटल व्हिजिट टाळायची, कारण की हॉस्पिटलला गेल्याने तुम्हाला इन्फेक्शन व्हायची संभावना असते, कारण की तिथे क्राऊड असतो. आणि म्हणून जिथपर्यंत आहे व्हिजिट टाळा, रेग्युलर व्हिजिट. पण काही नवीन इमर्जन्सी प्रॉब्लेम्स आहे तर त्याच्यासाठी तुम्ही डेफिनेटली डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचं आहे. तर डोळ्याच्या इमर्जन्सीज म्हणजे काय? तर मी तुम्हाला आता कॉम्प्युटरवर नेतो आहे. तर ह्या काही इमर्जन्सीज आहेत, म्हणजे डोळा लाल होणे, त्याच्यासोबत चिपडून येणे, किंवा आता पाल हा आहे की डोळ्याला अचानक नजर कमी होणे, म्हणजे टोटल नजर कमी झालेली आहे. किंवा तिसरी गोष्ट इमर्जन्सी म्हणजे डोळ्याला काहीतरी मार लागला आणि डोळा फुटून असा लाल झालेला आहे, म्हणजे इंजुरी. आणि फोर्थ इज तुमचं ऑपरेशन इतक्यात झालेलं आहे आणि तुमची शेड्यूल्ड व्हिजिट आहे, किंवा ह्या दरम्यान शेड्यूल्ड व्हिजिटमध्येही तुम्हाला काही नवीन त्रास आहे, दुखतो आहे, पाणी जास्त येत आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींना इमर्जन्सी म्हणतात. आणि ह्या आय इमर्जन्सीज असल्या तर तुम्ही निश्चितपणे आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना जाऊन भेटणे आवश्यक आहे. सो आता तुम्ही इमर्जन्सीमध्ये तुम्ही जायचं आहे तुम्हाला हॉस्पिटलला, तर तुम्ही काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, फोनवर अपॉइंटमेंट घ्या आणि अपॉइंटमेंटच्या वेळेसच जा, जेणेकरून तुमचं हॉस्पिटलमध्ये जो स्पेंड करणारा टाईम आहे तो कमी करता येईल. फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट, हॉस्पिटलला जाल तेव्हा तुमचे जे ॲक्सेसरीज आहे, जसं वॉचेस म्हणा, वॉलेट्स म्हणा, म्हणजे मनी पर्स म्हणा, मोठ्या पर्सेस म्हणा, जितक्या कमी गोष्टी घेऊन जाता येईल तेवढ्या कमी गोष्टी घेऊन जाणे महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, हॉस्पिटलला जाताना तुम्ही कॅप, मास्क आणि आय शेड्स किंवा आय वेअर काहीतरी घालून जाणे, तिथे जाणं आवश्यक आहे. तिथे गेल्यानंतर इतर पेशंटपासून सोशल डिस्टन्स कमीत कमी 1 ते 1.5-2 मीटर दूर बसायचं किंवा दूर उभं राहायचं. युजली आम्ही पाहतो हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन काउंटरला पेशंट सगळेजण एकदम गर्दी करतात, तसं करू नये. एक जण टर्न बाय टर्न येणं महत्त्वाचं आहे आणि ह्या दरम्यान तुम्ही थोडं पेशन्स ठेवून थोडं डिस्टन्स मेंटेन करणं महत्त्वाचं आहे. परत एकदा आठवण देतो, तुम्ही अशा पब्लिक प्लेसेसला किंवा हॉस्पिटलला असताना तुम्हाला खूप खोकला आल्यासारखं वाटलं किंवा स्नीझिंग आल्यासारखं काही वाटलं
तर तुम्ही त्या क्राऊडपासून दूर व्हा, एका कोपऱ्यात जा आणि तोंडावर रुमाल घेऊन किंवा असं ह्याच्यात कफ करा आणि मग इमिडिएटली हात धुवायला पहिले बाथरूमला जा. आता हॉस्पिटलला गेल्यावर, कोणत्याही हॉस्पिटलला गेल्यावर तिथलं एन्व्हायरमेंट जसं आधी होतं तसंच राहणार आहे का ह्या कोविड पिरियडला? नाही. तुम्हाला काही तिथे सरप्राईजेस राहतील, तिथे काही मोर अडचणी तुम्हाला जाणवतील, पण ते तुमच्या हितार्थ आहे. जसं हॉस्पिटलला एंट्रीच्या आधीच तुम्हाला तुमचं नाव, तुमचं फोटो आय डी, गव्हर्मेंट फोटो आय डी आणि मोबाईल नंबर हे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला देणं अति आवश्यक आहे. तसंच समजा तुमच्यासोबत तुमचा कोणी अटेंडंट येतो आहे तिथे हॉस्पिटलला तुम्ही घेऊन आला आहेत, तर त्याचंही नाव, त्याचाही मोबाईल नंबर आणि फोटो आय डी जमा करणं हे गरजेचं किंवा रादर गव्हर्मेंटच्या नियमाप्रमाणे हे कंपल्सरी आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला तिथे एक कन्सेंट साईन करावी लागते, कोविड कन्सेंट फॉर आय ट्रीटमेंट. म्हणजे ह्या पिरियडला तुम्ही ट्रीटमेंट घेण्यास उत्सुक आहात, आवश्यक आहे आणि तुम्ही जी काही नेसेसरी रिस्क आहे ती घ्यायला तयार आहे असं म्हणून ही कन्सेंट असते. ही गव्हर्मेंटच्या नियमानुसार ही कंपल्सरी आहे बिफोर यू मेक अन एंट्री टू द हॉस्पिटल्स. अगेन, हॉस्पिटलमध्ये एंट्री करताना मास्क आणि आयवेअर विल बी कंपल्सरी. समजा तुम्ही मास्क घेऊन आला नाहीत तर तुम्हाला तिथल्या काउंटरवरून पहिले विकत घेणं बाध्य राहील आणि नंतरच तुम्हाला हॉस्पिटलची एंट्री मिळेल. चौथी गोष्ट, तुम्हाला तिथे एंट्री पॉईंटवरच हात आयदर सोप वॉटरनी वॉश करण्यास कंपल्सरी राहील किंवा सॅनिटायझरनी क्लीन करणं हे कंपल्सरी राहील. रादर हॉस्पिटलचा स्टाफ हे तुम्हाला बाध्य करेल. अनलेस मॅन्डेटरी, युअर अटेंडंट माइट बी डिनाईड एंट्री टू द हॉस्पिटल. म्हणजे समजा पेशंट खूप म्हातारा आहे किंवा लहान बाळ आहे, असे केसेसमध्येच पेशंटसोबत पेशंटच्या अटेंडंटला हॉस्पिटलमध्ये एंट्री मिळेल. इतर वेळेस हॉस्पिटल तुम्हाला तुमच्या अटेंडंटला एंट्री देणार नाही. तुम्हा लोकांना अटेंडंटला बहुधा सांगण्यात येईल की तुम्ही बाहेरच थांबा, तुमच्या कारमध्ये थांबा किंवा बाहेरच्या पार्किंग एरियात थांबा आणि आवश्यकता असेल तेव्हाच तुमच्या अटेंडंटला हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात येईल. तुम्ही ॲज अ पेशंट रिसेप्शनमध्ये समजा गर्दी जास्त असली तर तुम्हाला बहुधा हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या बाहेर किंवा इतर वेटिंग एरियात थांबण्यात सांगण्यात येईल, सो दॅट आम्ही क्राउडिंग जे असतं आमच्या हॉस्पिटल एरियात ते कमी करता येईल आणि तिथे सोशल डिस्टन्सिंग तिथे नॉर्म मेंटेन करता येईल. तिथे गेल्यावर तुम्हाला सगळी व्यक्ती स्पेस सूटमध्ये किंवा तुम्हाला असं वाटेल की काय स्कायफाय वर्ल्डमध्ये आपण आलो, टी व्हीमध्ये जसं पाहतो, पण आता मेजॉरिटी हॉस्पिटल्समध्ये आमच्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही त्यांना रेग्युलर ड्रेसेसमध्ये पाहणार नाही. ते लोक कॅप, मास्क आणि पूर्ण शील्ड्समध्ये राहाल तर घाबरायचं नाही. दिस इज अ प्रोटेक्शन किट विच वी हॅव टू टेक केअर. आणि अनलाईक अदर प्रिव्हियस युअर आय एक्झामिनेशन, ह्या वेळेसची जी व्हिजिट राहील ह्या कोविड पिरियडमध्ये ही इतकी डिटेलमध्ये बहुधा डॉक्टर लोक करायचं टाळतील. जे काही मिनिमम बेसिक तपासण्या आहेत तेवढ्याच करण्यात येतील ह्याच्यासाठी, कारण की तुमच्याशी संपर्क आल्याने तो इन्फेक्शन जास्त वेळ संपर्क आल्याने तो इतर हेल्थ वर्कर्सला व्हायची संभावना राहते. हॉस्पिटल व्हिजिट झाल्यानंतर मी घरी पोहोचलो तर मला काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे ॲज अ पेशंट? तुम्ही घरी गेल्यावर सगळ्यात पहिले बाहेर वरांड्यात किंवा घरातला जो मेन डोर आहे त्याच्या बाहेरच आपले ॲक्सेसरीज, मनी पर्सेस म्हणा किंवा तुमच्या बाकी गोष्टी आहेत त्याला सगळ्याला स्टरिलियम किंवा सॅनिटायझरनी साफ करणे महत्त्वाचं आहे. आणि मग ते साफ केल्यावर अशा ठिकाणी ठेवा जिथे इतर लोकांचा पोहोचणार नाही आणि ते 24 तास तिथे राहू द्या. तुमची जी हॉस्पिटलची फाईल आहे की जिथे इतर घरची लहान मुलं, इतर लोकांच्या हात पोहोचू नये आणि ती 24 तास हात नका लावू जिथपर्यंत आहे पॉसिबल. घरी गेल्यावर जसं आपण फ्युनरलवरून आल्यावर डायरेक्ट बाथरूममध्ये जातो, इथे तिथे हात न लावता, तसंच घरी गेल्यावर डायरेक्ट बाथरूमला जायचं आणि आंघोळ करायची आणि तुमचे जे कपडे असतात त्याला हॉट वॉटर विथ डिटर्जंट अर्धा तास सोक करून मग त्याला वॉशला पाठवायचं. This is what is care which you should take after going back home.
आता ही जी मी सांगितलेली गोष्ट आहे, घरी गेल्यावर तुम्ही काय करायचं, दिस नीड नॉट नेसेसरीली अप्लाय टू हॉस्पिटल व्हिजिट. म्हणजे नुसतं हॉस्पिटल व्हिजिटसाठीच हे नियमावली नाही आहे. तुम्ही समजा बाजारात गेलात, भाजी आणायला गेलात, ग्रॉसरी आणायला गेलात, मेडिसिन घ्यायला गेलात, तर तिथून आल्यावर ही सगळी गोष्टी करणं हे तुमच्या हितार्थ आहे आणि तेवढी काळजी घेणे महत्त्वाचं आहे. सो टू समराईज, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरी राहा. हा व्हायरस अतिशय खतरनाक आहे. इट कॅन इन्फेक्ट इवन द प्राईम मिनिस्टर ऑफ UK. तर आपल्याला तो, आपण कॉमन पब्लिकला तर तो कधीही अफेक्ट करू शकतो किंवा आपल्याला ग्रासित करू शकतो, हे लक्षात घ्या. घरी जे लहान मुलं आहेत आणि एल्डरली आहेत, सिनियर सिटिझन्स आहेत, त्यांची काळजी घ्या. तुम्ही स्वतः न्यूट्रिशियस फूड घ्या, एक्सरसाइज करा, स्वतःचं मानसिक संतुलन योग्य ठेवण्यासाठी स्वतःला बिझी ठेवा. घरी असतानाही किंवा घराच्या बाहेर निघाल्यावरही हँड्स फ्रिक्वेंटली वॉश करा, घरातले सरफेसेस क्लीन करत राहा आणि जिथपर्यंत आहे घराच्या बाहेर पडू नका. रिगार्डिंग डोळ्यांची हेल्थ, डोळ्याला कॉन्टॅक्ट लेन्स अवॉइड करा. चष्मा वापरलेला जास्त योग्य राहील आणि फक्त इमर्जन्सी काही सिच्युएशन्स आहे, म्हणजे डोळा लाल आहे, डोळ्याला इजा झालेली आहे, डायबिटिक चेंजेस काही वाढलेले वाटत आहे, तुम्हाला अंधुकपणा आलेला आहे, असं काही झालं तरच डॉक्टरकडे सध्याच्या पुरती जायचं. अदरवाईज तुमची जी व्हिजिट आहे पुढचे 1-1.5 महिना टाळलेली योग्य राहील. थँक्यू. अच्छा, आता काही क्वेश्चन्स आलेली आहेत, ते मी आता थोडंसं आन्सर करणार आहे. पहिला प्रश्न आहे, वन ऑफ माय रिलेटिव्स फादर इज ग्लॉकोमा पेशंट अँड शेड्यूल फॉर ए चेकअप इन May, but fear taking him out since he has diabetes as well as increasing his risk of getting COVID. Is it okay to skip the follow-up visit even once the lockdown is open? Yes, I would answer you this way. The thing is, ग्लॉकोमा इफ ही इज हॅव्हिंग नो न्यू सिम्टम्स, म्हणजे दुखत नाही आहे, नजर मेंटेन्ड आहे आणि प्रिव्हियसली समजा त्यांचे प्रेशर्स वेअर ॲडिक्वेटली मेंटेन्ड आणि ही रेग्युलर फॉलोअप व्हिजिट आहे, तर ही टाळलेली योग्य राहील. आता दुसरा प्रश्न आहे, वाईल प्लेईंग ॲट होम ए बॉल हिट माय सन्स आय. ही हॅड लिटिल रेडनेस फॉर 2 to 3 minutes बट देन इट रिड्यूस्ड. होप देर इज नथिंग टू वरी अबाउट. नाही, डोळ्याला मार आहे, मुकामार आहे. मुकामारमध्ये कसं असतं की आतमध्ये डोळ्याला इजा होऊ शकते आणि लाईक ग्लॉकोमा किंवा रेटिनल टियर विच कॅन लीड टू ब्लाइंडिंग डिसीजेस. तर अशा केसेसमध्ये यू शुड डेफिनेटली कन्सल्ट अन आय स्पेशालिस्ट ऑफ युअर चॉईस. द थर्ड क्वेश्चन इज, डॉक्टर, what precautions should be followed by the 60 years or above age patients? I think during my talk I have already spoken about it. All the elderly people above 60, that is senior citizens, you should remember, you need not panic much, though we are shown the statistics that 60 people above 60 are very prone for more difficult disease. But remember की 60च्या वर म्हणजे असं होणार, म्हणजे यू विल इफ यू गेट इन्फेक्टेड यू विल डाय, असं काही नाही आहे. देर इज हाय चान्स. द बेस्ट इज टू restrict your movement outside the house, eat nutritive food, take your medicines regularly, do your exercise regularly within the house, and nothing will happen. Next प्रश्न आहे, good afternoon sir, will cover mouth and nose but how to cover eyes while going out? I said eye shades. eye shades म्हणजे चष्मा किंवा 0 पॉवरचा चष्मा लावणे किंवा गॉगल लावणे. This is how we should cover your eyes. Now the next question is, doctor, what are all the important things we need to follow after lockdown, especially children? Children are less prone for infection because of the immunity, because they are more active and otherwise also, but encourage children not to step out of the house and feed them with healthy nutritive food and let them be active and enjoy. The next question is, sir, even after so much of precaution, some doctors get infected. So what might be the reason for them? Yes, definitely that's what we said when I began my talk. I said, see, we doctors do take a risk and we are stepping out just to ensure that you are healthy. We take care of your diseases. We know this is a occupational risk for each one of us. So now remember what happens.
There has to be transmission even if there is a doctor. Even if we wear a PPE kit, it is not 100% foolproof when we are handling it. And this is the reason when we can get infected, and that is why we see unfortunately few of our doctors' friends succumbing to this infection across the world. Hi doctor, next question is, I wanted to get a LASIK done in April, but now due to lockdown, I am not able to get the procedure done. When do you think will it be safe to do the LASIK? LASIK is a cosmetic option. It's not a mandatory surgery. I think this coronavirus might last, will become endemic for at least few months, I should say. I don't see that it will suddenly get extinct in coming few days. It might last for few days. And creating a bridge in the cornea for doing a LASIK will not be suggested as long as this threat of corona goes, probably few months. The other question is, sir, can COVID spread from the pets? No, there is no definitive established evidence about it. You do take care of your pets as you have been taking care of. Let them not venture out like we are not venturing out. Then I don't think so we should have a fear from our pets. Do love them, do take care of them. One more question. Of lately, I have a lot of watering from my eye with redness and itching and headache. What can I do about it? See, the thing is, I would definitely, if you have redness along with headache, it's a matter which needs to be adequately investigated, and so you should see an ophthalmologist definitely. The next question is, sir, can COVID-19 be caught from a person who has no symptom? Yeah, I did tell you. The virus, once it comes to you, it does not immediately create symptoms. It takes time to multiply in your body, and that time is called incubation period. This incubation period lasts from 2 days to 2 weeks. And in this period, the virus is multiplying in the body of the patient. At this time also, when he's coughing, when he's speaking, he can give out load of viruses which can infect you. So yes, even without symptoms, you can get infected from a patient who is asymptomatic. We be caught from a person who has no symptoms. Sir, next question is, what precautions taken by a pregnant woman who affect coronavirus? Will virus affect the infant? It means that what a pregnant woman should take care of. I think a pregnant woman has to be more vigilant, more careful, and all the hygiene, all the distancing measures, cleanliness, hands, she has to be more rigid and more doing it more religiously. Doctor, after lockdown, what precautions while driving we need to do? See, the driving per se is not the reason why we need to worry about, but crowding at any point, say it in a public transport where you are sharing a particular vehicle with other people, there is a chance of you getting infected through it. So lockdown does not mean that we will be suddenly virus will go into extinction. Virus will exist in this world for few more months till we have a vaccine, and that might be few more months, I believe. And so till then, the precautions which we are taking in this period need to be continued as rigidly as we have been doing till date. Next question is, sir, please tell some information about plasma therapy. Plasma therapy information I would like to tell you. What happens is a person who gets infected and he recovers from it. Why does he recover? Because your immunity inside your blood, antibodies develop against the virus which can eliminate the virus. So what we do is we take the plasma or the blood from the patient who was already infected and has healed, and then that is injected into the patient who is now recently infected and suffering from it. So these antibodies fight against the virus in a new patient. That is what, this is just a rough explanation of what exactly plasma therapy means. Next question is, sir, are there any exercises to keep eyes healthy? There are no need of any exercises. Your eyes are working 24/7 as long as you are awake, and so need not worry about any specific exercises. Do take care of it, wash it with adequate water, eat green leafy vegetables, that should be enough. So these are some of the questions which we had.
And I hope my talk was informative to you, and you had some understanding about the COVID precautions specific for eye as well, what you can anticipate when you visit a hospital, and what all we can do as a eye specialist for you. Thank you once more, all dear friends who bothered to take out the time and listen to my talk on COVID and eye in this era of eye care in COVID era. Thank you once more. Thank you.